माईक ज्या कंपनीने निर्माण केला, मार्केटमध्ये लॉन्च केला, काहीतरी उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवूनच बनवलेलं आहे ना, की माणसानं इथं बोलल्यानंतर कमीत कमी 1 किलोमीटर पर्यंत त्याचा आवाज जावा. हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून या माईकची आणि साऊंडची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. कधीतरी विचार करा, आरशापुढे उभं राहा आणि आरशापुढे उभं राहिल्यानंतर त्या 3.5 हाताच्या देहाचं काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं. काय करायचं, ऑब्झर्वेशन करायचं. किती सुंदर नरदेह भगवंतानं निर्माण केलेला आहे. सायन्सला जाणाऱ्या, प्रॅक्टिकलला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारा, समोर शिक्षक असतात, टेबलवरती सगळी सामुग्री मांडलेली असते, शिक्षक पुढे शिकवतात आणि ते बघून देखील विद्यार्थ्याला त्या ठिकाणी ते तयार करता येत नाही, बनवता येत नाही. मग विचार करा बरं, हा 3.5 हाताचा देह किती सुंदर आहे. नाकाच्या जागी नाक आहे, तोंडाच्या जागी तोंड आहे, डोळ्याच्या जागी डोळा आहे. किती सुंदर. इतकी माणसं भगवंतानं देखणी बनवली ना जगामध्ये, बस बघावं आणि बघतच राहू. एवढी सुंदर माणसं या जगामध्ये देवाने निर्माण केली. देवाची खरी लीला सांगू काय, देवानं एकसारखा दिसणारा दुसरा माणूस कदाचित बनवला असेल. असं म्हणतात 7 माणसं एकसारखी जगामध्ये असतात. इकडं बघा, इकडं बघा, देवानं मी म्हणतो एकसारखी दिसणारी 7 नाही 17 माणसं बनवली असतील, पण माणसाच्या डाव्या हाताच्या अंगठ्यासारखा दुसरा अंगठा असणारा माणूस दुसरा जगात देवाने निर्माण केला नाही. एकच. किती मोठी लीला असेल. पण सगळं सोडा, हे कान नाक डोळे तोंड हे सगळं एक ठिकाणी जोडलं. आता मध्ये सगळी मशिनरी इथंच आहे, बाकी काही नाही. इथंच सगळं काय आहे, सगळी वायरिंग येत आहे. देवाला किती त्रास झाला असेल. कधीतरी विचार केलाय का, देवानं डोळं हिथूनच येतात पाटाणीला दिलं असतं, नाक इथं गुडघ्याला दिलं असतं आणि तोंड असं तर माथ्यावर दिलं असतं. बाकी सगळं सोडा, मॉडेल कसं दिसलं असतं. माणसं उलटी चालली असती, डोळ माग आहेत ना. आता कसं आहे, आता चांगलं असतं बघा, महाप्रसादाला बघा तुम्ही, असं डोळे सांगतात ये बघ वाढलं वाढलं, वाफ येते, गरम आहे गरम आहे, लगेच हात जातो, उचलला जातो, बघ 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 पुढे आहे पुढे, गरम आहे गरम आहे. डोळे म्हणतात येऊ दे येऊ दे येऊ दे, आणि जोरात जवळ आल्यानंतर अरे चेक कर काल बनवलंय का आज. नाकापाशी नेसतो, नाक म्हणजे चांगला बसायचं, हाल खाल्लं जातं. बरं तसं जर का मॉडेल असतं तर प्रोसेस किती अवघड झाली असते. विचार करा बरं का, असा घास ओढवायचा आणि मग पहिल्यांदा लावायचा फक्त डोळ्यांना, बघा रे डोळे पाठी आहेत ना, बघा बघा रे बघा बघा बघा. डोळे म्हणणार अरे दिसतंय चांगलं, पण चेक केलं पाहिजे ना. मग चेक कराय कुठं, चेक नाक्याकडं. गुडघ्याला चेक नाक आहे ना, मग त्या नाकाला दाखवायचं, नाक म्हणणार मग चांगलं आहे, मग असं उचलायचं, माथ्यावर ठेवायचं. किती अवघड प्रोसेस. देवानं किती सुंदर माणसं या जगामध्ये निर्माण केली. काहीतरी कार्यकारण भावानं निर्माण केली असेल ना, काहीतरी काम निर्माण असेल ना यासाठी, तर त्यासाठी देवानं काय केलं, अगोदर माणूस नाही निर्माण केला, विज्ञानानं शोध लावला. काही वर्षापूर्वी विज्ञानानं शोध लावला. तुम्ही सगळे वेळ एज्युकेटेड दिसता, मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या. या जगामध्ये सगळ्यात अगोदर अस्तित्वात आलेला, निर्माण झालेला प्राणी कोणता आहे? प्राणी माकड. कोण बोललं माकड? म्हणजे शब्द हा कोण बोललं? हा उशिरा कळत गेला, सातारा जिल्हा म्हणतो. लय उशिरा कळालं तुम्हाला. मी म्हटलं माकड हा शब्द कोण बोललं? माकड म्हणजे हा, ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. नाहीतर आपल्या मंडळाचा महाप्रसाद झालाय का? उद्या आहे ना, उद्या महाप्रसादाला नक्की या. नाही गीता सांगते बरं का, गीता सांगते प्रसादे सर्व दुःख. प्रसाद खाल्ला की बुद्धी वाढते. याचा नाही कळलं तरी पुढच्या वर्षापर्यंत नक्की कळेल. ऐका, माकड नाही, आम्हीबा नावाचा प्राणी आहे, ज्याला आदिजीव म्हटलं जातं. माहितीये, पाण्यामध्ये आदिजीव अगोदर आला. अगोदर कुठला जीव आला? जो आधी आला. शाबास, आदिजीव या नाम अमिबा. पण तुम्हाला माहिती आहे विज्ञानानं अलीकडे शोध लावला. अलीकडं तुम्हाला माहिती आहे, एवढी गाढ श्रद्धा पाहिजे आपल्या अध्यात्मावरती. विज्ञानाचा बाप अध्यात्म आहे. आधी केली जलचरे, मग केली भूचरे, मग केली खेचरे. आधी केली जलचरे, मग केली भूचरे, मग केली खेचरे. अगोदर जळातले केले, जळातले म्हणजे पाण्यातले,
नंतर सरपटणारे, चालणारे, मग हवेमध्ये उडणारे, अशा सगळ्या युनी तयार केल्या. मग त्याला काही गरज होती का 2 पायाचा 2 हाताचा चांगला दिसणारा मॉडेल तयार करायचे देवाला? तर ऐका, त्या प्राण्यांना 3 गोष्टी दिल्या. आणि 4थी गोष्ट म्हणजे, आता तुम्हाला फिटिंग सांगतो जरा. प्राण्यांचं काय झालं, मॉडेल तयार करायचं ठरलं. प्राण्यांचं मॉडेल त्या लायब्ररीमध्ये देवानं तयार केलं. देव एक दिवस तिथं फिरायला गेला, बघितलं तर टेबलवर एक स्क्रू पडलेला दिसला. देवानं डोक्याला हात लावला. देव म्हणाला का पाक अगदी गांडोळापासून ते डायनासोर पर्यंत सगळी बनवली, पण हे स्क्रू फिट करायचा राहिला. म्हटलं त्यांना 3 स्क्रू बसवले. पहिला बसवला मन. बघा तुम्ही, मन असतो, एक कुत्र भुकायला लागलं की दुसरं की मन असतं. त्याला वाटतं आपलं कुठलं तरी जवळचं अंगापूरचं वगैरे पाहुणा येतं काय, आणि मग आपण बोलवावं त्यांना दर्शनाला घरी गणपती बाप्पाच्या. त्याला वाटतं. अंतःकरण आहे, म्हणजे मन आहे, अंतःकरण आहे, आणि त्यांना अहंकार आहे. मन, चित्त आणि अहंकार प्राण्यांच्या ठाई आहे. पण जो स्क्रू 4था स्क्रू टेबल वरती राहिला होता त्याचं नाव आहे बुद्धी. देवानं प्राण्यांना बुद्धी घालायची विसरली. मग देवानं प्राण्यांना बुद्धी घालायची विसरली, म्हणून देवानं एक सुधारित मेंदूचं मॉडेल तयार केलं. त्याचं नाव आहे नरदेह. आणि देवानं ह्या 4 स्क्रू आठवणीने फिक्स केलं. पहिला बसवला बुद्धी, दुसरा बसवला मन, अहंकार आणि चित्त, सगळे बसवले. आणि मग निर्माण केलं कशाला? ह्याला कळल चांगलं काय वाईट काय, बरं का? म्हणून फक्त प्राण्यांना कळत नाही, आपल्याला कळतो चांगलं काय वाईट काय, खरं काय खोटं काय, नाही का? सगळं कळतं का नाही? मग मगासपासून रोहन महाराजांनी किती वेळा पुकारलं, म्हणून आपण आलो. आलो का नाही? का आलो? तर आपल्याला भगवंतानं जो 4था स्क्रू बसवलाय तो फिट केलेला आहे आपल्यात. ज्यांचा फिट आहे ते आले, ज्यांचा लूज आहे असं काही नाही बरं का, तुम्ही समजा. देवानं बुद्धी घालून पाठवलेली बुद्धिजीवी माणसं तुम्ही आम्ही आहात. सगळं तुम्ही एकत्र आलो. मला पवित्र आपला हिंदू धर्म किती मोठा आहे सांगायचं, तुम्ही सांगायचा थोडासा प्रयत्न केला.